नजर हटी, दुर्घटना घटी आणि क्षणार्धात भारतीय संघाच्या हातातनं सुपर फोरचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना डोळ्यासमोरनं अक्षरशः निघून गेला असंच मला फील आलं. नमस्कार, मी सुनंदन लेले. एशिया कपची बित्तम बातमी मी तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करतोय दुबईहून. सुपर फोरचा भारतीय संघाचा पहिला सामना आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होता. नाणेफेक जरी पाकिस्तान जिंकलं तरी नाणेफेक जिंकून बॉलिंग आपण का घेतली असं क्षणार्धात वाटावं बाबर आझमला, अशी परिस्थिती निर्माण केलेली होती भारताच्या सलामीच्या जोडीनी. त्याचं कारण बघता बघता के.एल. राहुल आणि रोहित शर्मानी 4 बाउंड्रीज आणि 4 सिक्सर मारलेल्या होत्या. 4 ओव्हरमध्ये त्यांनी अर्धशतक फलकावरती लावलेलं होतं. दोघांनी 28 धावा केल्या आणि पटापट धावा करून ते पटापट आऊट झाले, पाठोपाठ आऊट झाले. त्याच्यानंतर विराट कोहली, ज्याच्याबद्दल मी सतत म्हणतोय की तो फटाक्याची माळ आहे, एकदा पेटला की शेवटपर्यंत पेटत राहतो, वाजत राहतो. आजही आपल्याला तेच बघायला मिळालं, कारण विराट कोहलीनी सुंदर इनिंग परत एकदा पेश केलेली आहे. अर्धशतक त्यांनी केलं आणि त्याच्या या प्रयत्नामुळेच भारतीय संघाला 180चा टप्पा ओलांडता आला. विराट कोहलीच्या या बॅटिंगचं यश कशामध्ये आहे, गमक कशामध्ये आहे, असा एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न मी त्याला विचारला. तेव्हा विराट कोहलीनी त्याचं काय उत्तर दिलं आपण जरा ऐकूया. विराट, 10 इतने साल क्रिकेट खेले हो, कभी सोचा था कि एक महीना बैट को छुओगे भी नहीं? और क्या ये दूर जाने से ही जरा थोड़ा सा रिलैक्स फील कर रहे हो, अच्छा फील कर रहे हो? क्योंकि खेल इतना हो रहा है, निगल सा आ रही है, हमें ही नहीं बाकी प्लेयरों को. क्या बोलोगे ये सब के बारे में? मैंने कभी ऐसा सोचा नहीं था कि मैं 1 महीना बैट नहीं छूऊंगा, लेकिन सिचुएशन ऐसी बन गई जहाँ पे ब्रेक लेना मेरे लिए ज़रूरी था, मोर मेंटली देन फिज़िकली. और फिर आप रियलाइज़ करते हैं जब आप दोबारा बैटिंग करते हैं 1 महीने के बाद कि आपने क्यों खेलना शुरू किया था. तो आई थिंक वो चीज़ कहीं ना कहीं खो जाती है. आप अपनी आइडेंटिटी में, या आपको लोग जैसे देखते हैं, आप ग्राउंड पे आते हैं, सब आपका नाम चिल्ला रहे हैं, तो इसमें खो जाना बहुत आसान है. और गेम के लिए जो एक लगाव होता है, जो एक प्योरिटी होती है, वाई आपने गेम खेलना शुरू क्यों किया, वो जॉय चला जाता है कहीं ना कहीं. तो वो मेरे लिए ढूंढना बहुत ज़रूरी था, क्योंकि जब मैं अपने स्पेस में खुश होता हूँ तो मुझे पता है मैं टीम के लिए क्या कर सकता हूँ. और मेरा एक ख़राब स्पेस में होना ना तो टीम के लिए अच्छा है ना मेरे लिए अच्छा है. आई थिंक किसी को भी इस चीज़ से हटना नहीं चाहिए, दूर नहीं भागना चाहिए. अगर किसी को नेगेटिव फील हो रहा है या आप डाउन फील कर रहे हैं तो ब्रेक लेना कोई बुरी बात नहीं है. और आई होप कि लोगों को इससे स्ट्रेंथ मिले और वो भी अपने जो भी फीलिंग्स हैं उसको एड्रेस कर पाएँ. हम सब ह्यूमन हैं, हमारे साथ सबके साथ ऐसी फीलिंग हो सकती है, लेकिन उस चीज़ को रिकग्नाइज़ करना, उसको केयर करना बहुत ज़रूरी है. आप इग्नोर करेंगे तो आप और फ्रस्ट्रेटेड हो जाएंगे. तो ये एक चीज़ मैंने रियलाइज़ करी जिससे मुझे काफ़ी हेल्प मिली. अब मैं आई एम हैप्पी, आई एम एक्साइटेड. मुझे मज़ा आ रहा है दोबारा क्रिकेट खेलने में, जो मेरे लिए सबसे ज़रूरी चीज़ थी फ्रॉम डे वन. विकेट इतकं चांगलं होतं की या विकेटवरती 180 धावा पुरेशा नव्हत्या, परंतु जर का दडपण वाढवता आलं तर ह्या धावा कमीसुद्धा नव्हत्या. सुरुवातीला ते दडपण हळूहळू वाढताना दिसलेलं होतं, कारण एकीकडे रिझवानच्या पायाला दुखापत झाली होती, तो जास्त पळू शकणार नव्हता. दुसरीकडे बाबर आझम लवकर आऊट झालेला होता, फकर जमान लवकर आऊट झालेला होता. पण रिझवानला मानायला लागेल, काय इनिंग या पोरांनी खेळली आहे, काय जिद्दी खेळाडू आहे, कौतुक करायला लागेल. कारण जिथं 2 रन होत्या त्या 2 रन त्यांनी पळणं सोडलं नाही, कितीही पायात वेदना होत असल्या तरी, आणि खराब चेंडूला त्यांनी तडाखे मारणंही सोडलं नाही. परंतु आजचा जो खरा सरप्राईज पॅकेजचा भाग होता तो म्हणजे अचानक त्यांनी मोहम्मद नवाजला बॅटिंगला पाठवलं. लेफ्ट हँडर बॅट्समन आहे, जे अपेक्षित नव्हतं. हा कसा खेळतो याची जास्त अभ्यासाची गोष्ट ही भारतीय संघाने केलेली नसेल, परंतु या बॉलरनी, ज्याने आपल्याला बॉलिंग करताना सुद्धा अप्रतिम बॉलिंग त्याने अंडर प्रेशर केलं. त्यांनी बॅटिंग करायला आल्यानंतर लॉंग हँडल, म्हणजे तुम्ही परत एकदा हायलाईट्स बघा, तो बॅट जी पकडतो तो खूप वरती पकडतो आणि त्याच्यानंतर त्यांनी मारणं चालू केलं. 20-21 बॉलमध्ये त्यांनी 42 धावा केल्या आणि ती जी 70-72 रनची पार्टनरशिप होती रिझवान आणि नवाजची, ती सामन्याचं रूप बदलून गेली. मी तर म्हणेन की तरीही भारताला जिंकायची संधी होती, कारण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये सुद्धा 26 धावा होत्या. रवी बिश्नोईनी आणि भुवनेश्वर कुमारनी चांगली बॉलिंग केली असती तर हे दडपण अजून वाढलं असतं. पण एकीकडे भुवनेश्वर कुमारला मार पडला,
दुसरीकडे मी म्हणेन की रवी बिश्नोईच्या बॉलिंगवरती अर्शदीपनी खूप सोपा झेल सोडला. नजरहटी दुर्घटना घटी हे मी सुरुवातीला जे म्हणलं ते एवढ्या करतात की अरे हा इतका सोपा झेल आहे, अरे कसाही मी झेलू शकतो. असं 1 सेकंद त्या बॉलवरची नजर काढली. टॉप एजची मारलेली तो बॉल असल्याने तो अंगावरती आला नाही, तो फिरून अलीकडं पडला. अर्शदीपचा अंदाज चुकला, तो कॅच सुटला आणि त्याच्यानंतर त्या चुकीची शिक्षा बरोबर आसिफ अलीनी दिली. कारण समोरनं त्यांनी एक सिक्सर मारली, एक बाउंड्री मारली आणि बघता बघता भारताच्या हातातनं सामना हा दूर गेला. 2 ओव्हरमध्ये आपल्याला 26 धावा राखायच्या होत्या, परंतु 19व्या ओव्हरमध्ये 19 धावा गेल्या आणि तिथं सामना खरं पाकिस्तानकडे झुकला. अर्शदीपनी शेवटच्या ओव्हरमध्ये प्रयत्न जरूर केला. 5व्या चेंडूवरती पाकिस्तानने विजय जरी मिळवला असला तरी हा विजय कमी मानता येणार नाही. कारण एक सामना आपण जिंकलेला होता, एक सामना पाठोपाठ त्यांनी जिंकलेला आहे आणि हा सुपर 4चा सामना आहे. लक्षात घ्या, जसं भारतीय संघाला बॉलरच्या दुखापतीचा त्रास आहे तोच त्रास पाकिस्तान संघसुद्धा सहन करत आहे. शाहीन आफ्रिदी गेला, मग नंतर दुसरा त्यांचा वसीम गेला आणि तिसरा तो हा जो तिसरा एक बॉलरचं मला नाव आठवत नाही आहे, जो पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंगसुद्धा त्यांनी तळात केलेली होती, दाहिनी का काहीतरी त्याचं नाव आहे, तो सुद्धा या सामन्यामध्ये खेळलेला नाही आणि तरीही पाकिस्ताननी भारताला नमवून दाखवलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी चांगल्या त्या चांगल्या मान्य करायला पाहिजे. भारतीय संघाला सामना जिंकायची संपूर्ण संधी होती, परंतु डोळ्यासमोरनं एखादी गोष्ट वाहून जावी तशी गोष्ट आज आपल्याला बघायला मिळाली. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या हातातनं सामना, जिंकू शकणारा सामना असा वाहून गेलेला आपल्याला दिसला. सकारात्मक गोष्टी खूप आहेत की भारतीय संघाने पहिली बॅटिंग केली तरी 180च्या पुढे धावा करून दाखवल्या. सकारात्मक गोष्ट ही सुद्धा आहे की एवढ्या शेवटपर्यंत सामना भारतीय संघाने लढवला. विकेट बॅटिंगला सेकंडला चांगलं होतं, परंतु नकारात्मक गोष्टी या आहेत की फिल्डिंगमध्ये अजूनही चुका होत आहेत. एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मधल्या फळीमध्ये अजून थोडीशी गडबड नक्कीच होती आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे दडपणाखाली आपले बॉलरसुद्धा मोठमोठ्या चुका करतायत आणि त्याचं प्रायश्चित्त हे भोगायला लागलेलं आहे. खेळामध्ये खरोखर तुम्हाला सांगतो पश्चात्तापाला काही किंमत नसते. तुम्ही पुढच्या सामन्यामध्ये उतरत असताना या चुका सुधारून तुम्हाला उतरायला लागतं. त्यामुळे भारतीय संघालाही खूप मोठी शिकवण मिळाली आहे असं मी म्हणेन. हे झालं माझं मत. तुमचं मत काय? या सामन्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विराट कोहलीची बॅटिंग असू दे, सलामीला दणकेबाज सलामी जी रोहित आणि KL राहुलनी दिली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि नंतरच्या काळामध्ये बॉलिंगमध्ये झालेल्या चुकांबद्दलही तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, परखड मत तुम्ही जरूर मांडा. त्याची मी वाट बघतो. आपल्यातला हा संवाद होणं हे असंच चालू ठेवूया. त्याच्याकरता फक्त माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.